आजचा दिवस माझा हा मराठी भाषेतील राजकीय नाटक चित्रपट आहे जो 29 मार्च 2013 रोजी प्रदर्शित झाला आहे. पूजा छाबरिया निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या चित्रपटात सचिन खेडेकर, अश्विनी भावे आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे संगीत अशोक पत्की आणि मंगेश धडके यांचे आहे. आजचा दिवस माझा हा चित्रपट एका राजकीय पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि त्याची कहाणी दयाळू आहे. चित्रपटाचे कथानक असे आहे की हा चित्रपट एका नैतिक दृष्ट्या खचलेल्या मुख्यमंत्र्याचा मनोरंजक आणि चित्रपटमय प्रवास आहे, जो 8 वर्षांपूर्वी अर्ज केलेला सरकारी वाटप केलेला फ्लॅट अद्याप मिळालेला नसल्याने एका अडचणीत सापडलेल्या वृद्ध गायकाला मदत करण्यासाठी कार्यक्षमतेने आणि सक्रियपणे काम करतो. या कथेत मुख्यमंत्री, त्यांची पत्नी, त्यांचे पीए, प्रधान सचिव आणि विधानसभेतील अनेक कर्मचाऱ्यांसारख्या पात्रांची मौलिकता दाखवण्यात आली आहे. कथा दुपारी 3 ते सकाळी 6 या कालावधीत फिरते, ज्यामध्ये ती राजकीय निर्णय प्रक्रियेवर प्रकाश टाकते आणि सरकारी व्यवस्थेतील राजकारणी आणि नोकरशहा यांच्यातील अविरत मानसिक खेळांची झलक देखील देते. आतापर्यंत राजकीय चित्रपटांमध्ये लोकांना खुर्ची आणि सत्तेसाठी झटताना दाखवले जात होते, परंतु आजचा दिवस माझा हा चित्रपट एका कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांनी स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेचे वर्णन करतो. ही कथा राजकीय वातावरणात आशेचा किरण दाखवते, जिथे भावनांना फारसे महत्त्व नसते किंवा त्यांना किंमत नसते. आजचा दिवस माझा या चित्रपटाला 2014चा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही आजचा दिवस माझा हा चित्रपट पाहिला आहे का? तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला होता? मला तर हा चित्रपट अतिशय छान वाटला होता.